पनाला किले को यूनेस्को के विश्व धरोहर स्थलों में शामिल करने को लेकर स्थानीय नागरिकों में असंतोष बढ़ता जा रहा है। नागरिकों ने उपविभाग के अधिकारियों को निवेदन देकर यह मांग की है कि पनाला किले को विश्व धरोहर सूची में शामिल नहीं किया जाना चाहिए। पनाला किले को यूनेस्को के विश्व धरोहर स्थलों में शामिल करने के प्रस्ताव का स्थानीय नागरिकों ने विरोध किया है। यूनेस्को विरोधी समिति के सदस्यों ने जैसलमेर किले का दौरा कर वहां की स्थिति का अध्ययन किया और पाया कि जैसलमेर और पनाला किले की परिस्थितियां अलग है। नागरिकों का कहना है कि इस निर्णय से उनके रोजमर्रा की जिंदगी प्रभावित होगी। नागरिकों ने चेतावनी दी है कि यदि उनकी समस्याओं का समाधान नहीं हुआ तो वे 10 अप्रैल को पनाला बंद और अन्य आंदोलनात्मक कदम उठाएंगे। युनेस्कोचा जो विषय आहे पनाळ्याच्या किल्ल्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या बांधकामावर आणि एकत्रित तालुक्याच्या ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे। हा गांभीर्याने घेणारा विषय आहे। वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पनाळा किल्ला त्यात समावेश केला असला तर पनाळा किल्ल्यावर जी काय बंधनं येणार आहेत, ज्याचं काठी येणार आहेत, त्या नागरिकांना भविष्यात फार मोठा नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचं सुद्धा नुकसान करणार आहे। कारण आज अखेर या पनाळ्यावर नागरी वस्ती असल्यापासून पूर्वीपासून ताराराणीच्या अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळे या प्रत्येक मॉन्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुस्थितीत आहे। बाकीच्या किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन बघितला, रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जाऊन बघितला तर सगळ्या इमारती ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत, कारण तिथं नागरिक वस्ती नाही, नागरिक वस्ती राहण्यासारखी परिस्थिती नाही। त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पनाळा हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा मला वाटते भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचं ठिकाण आहे। त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे, एरिया मोठा आहे। हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता, असा हा राहण्याचं ठिकाण आहे, इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे। आज ह्या तुम्ही खरोखर 1978ला जो प्लॅन झाला होता त्या आर्किओलॉजीची महाराष्ट्राची मुख्य जे आहे टाउन प्लॅनची महाराष्ट्राची मुख्य आणि नगर परिषद यांनी बसून जो प्लॅन केला होता त्यामुळे प्रत्येक मॉन्युमेंटच्या पासून किती अंतर पाहिजे, त्या मॉन्युमेंटच्या आडवं काय यायला नको या दृष्टीनं तटबंदीपासून फक्त 15 मीटरचा नियम होता आणि तोच नियम जास्तीत जास्त त्यांनी लागू करावा। अन्य बाकीचे सगळे नियम हे पनाळ्याच्या दृष्टीनं कमी करावेत, रद्द करावेत, तरच पनाळ्याचं महत्त्व वाढणार आहे, पनाळ्याचं पर्यटन वाढणार आहे। आणि युनेस्कोला हा नागरिकांचा फार विरोध आहे। तुम्ही लोकांना विश्वासात न घेता सगळ्या काम चालू आहे। मिटिंगा पहिल्या सुरुवातीला 1-2 मिटिंगा झाल्या, त्यात नागरिकांना बोलवलं होतं, नागरिकांना समजलं म्हणून नागरिक गेलेत। नंतर जी मिटिंग बोलली आणि मिटिंगमध्ये जे ठरलं होतं आणि मिटिंगमध्ये जे सांगितलं होतं कलेक्टर साहेबांनी असले किंवा आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे ते कुठल्याही आर्किओलॉजीचे नियम सोडून दुसरे कुठलेही नियम लागू होणार नाहीत म्हणून सांगितलं। पण प्रत्यक्षात पाण्याची टाकी काढण्यासाठी सांगितली, टॉवर काढण्यासाठी सांगितलं। जकात नाका जो ऐतिहासिक पनाळ्याच्या नगरपालिका स्थापनेपासून जो ऐतिहासिक पनाळ्याचा जकात नाका होता तो काढून टाकला। रेस्ट हाऊसच्या आज गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जे आहे, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं सज्जाकुटीचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे ते पूर्वीपासून फार वर्षापासूनच आहे, 100 वर्षापासूनच आहे, ते सुद्धा काढावं म्हणून प्रयत्न चालू आहेत। हळूहळू या ठिकाणी हे तालुका हलवायचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा शासकीय लेवलला प्रयत्न काय चालू आहे का काय अशी शंका नागरिकांना निर्माण होत आहे आणि म्हणून या सर्व नागरिकांचा या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला पनाळ्यात समावेश करण्यास विरोध आहे।